तर संसद परिसरामध्ये आपण थेट जाऊयात दिल्लीमधल्या, कारण तिकडे हे आंदोलन मोठ्या प्रमाणावरती सध्या होताना दिसतंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अंकित गुप्ता यांनी। दिल्ली के जंतर मंतर पर चल रहा प्रदर्शन फिलहाल अब हमको जो है यहाँ पर संसद भवन के ठीक बाहर, देखिए ये संसद भवन की इमारत है और संसद भवन के ठीक बाहर आपको ये रेल भवन का जो बिल्डिंग है उसके ठीक बाहर आपको ये नजर आ रहा है। और ये जो गोल चक्कर है यहाँ पर बड़ी संख्या में प्रदर्शनकारी पहुंचे हैं। हालांकि जो सुरक्षाकर्मी है वो तैनात है और उन्होंने पूरी सिचुएशन को कंट्रोल करने की कोशिश की हुई है, लेकिन जो कुछ प्रदर्शनकारी हैं उनको यहाँ से हटाया भी जा रहा है, डिटेन किया गया है। और कुछ इस तरीके की तस्वीरें आपको जो रेल भवन का गोल चक्कर है वहां पर नजर आ रही हैं। तो कुछ इस तरीके से जो प्रदर्शनकारी हैं वो पहुंच चुके हैं संसद भवन तक। एक तरह से अगर ये कहा जाए तो कहना गलत नहीं होगा, क्योंकि संसद भवन का एक मुख्य द्वार ये आपको मेरे पीछे नजर आ रहा है, जहां पर खड़ी है ये गाड़ी जिससे आंसू गैस के गोले छोड़े जाते हैं। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज, दिल्ली। दिल्ली के जंतर मंतर पर चल रहा प्रदर्शन आणि या सगळ्या आंदोलकांना, या विद्यार्थ्यांना थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग करण्यात आल्याची दृश्य देखील आपण पाहिली। संसद भवनाच्या परिसरामधल्या त्या चौकामध्ये सध्या आंदोलक पोहोचलेले आहेत। या आधी आंदोलकांवरती लाठीचार्ज देखील पोलिसांकडून करण्यात आलेला होता आणि संसद भवनाच्या परिसरामध्ये हा मोर्चा दाखल झाल्याच्या नंतर आंदोलकांवरती अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आलेल्या आहेत। संसद भवनाच्या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावरती फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये घडणाऱ्या या सगळ्या आंदोलनांचे पडसाद आपल्याला राज्यभरामध्ये ठिकठिकाणी देखील बघायला मिळत आहेत। दुसरीकडे खासदारांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला दिसतोय आणि संसदेच्या या आवारामध्ये त्यांनी आपल्या हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स घेऊन एकत्र येतानाची ही दृश्य आपण बघतोय। विद्यार्थ्यांचे मुद्दे, नीटच्या पेपरफुटीसारखा प्रश्न, या सगळ्या विषयी सध्या खासदार देखील एकवटलेले आहेत। संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान देखील हे मुद्दे उपस्थित करण्यात आले। मल्लिकार्जुन खरगे यांनी विद्यार्थ्यांच्या या नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरण सोबतच राम मंदिरामधील देणगी चोरीचं प्रकरण हे दोन मुद्दे मांडले। त्यावरून राज्यसभेमध्ये काहीसा गदारोळ देखील झाल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि या गदारोळाच्या नंतर राज्यसभेचं कामकाज हे पुन्हा एकदा तहकूब करण्यात आलंय। कॉकरोच जनता पार्टीकडून आता एक ट्वीट करण्यात आलेलं आहे। मामला शिक्षा मंत्री का है, बात स्वास्थ्य मंत्री करेंगे, असं ट्वीट सध्या कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आलेलं बघायला मिळतंय। एकीकडे हे आंदोलन सुरू असताना आता कॉकरोच जनता पार्टीचे दोन जे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील जे.पी. नड्डा यांची भेट घेताना दिसत आहेत। त्याच दरम्यान त्यांनी केलेलं हे ट्विट आपण पाहतोय। मामला शिक्षा मंत्री का है असं त्यांनी म्हटलंय। धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। त्यामुळे मामला शिक्षा मंत्री का है असं त्यांनी लिहिलंय। मात्र बात स्वास्थ्य मंत्री करेंगे अशा पद्धतीचं ट्विटही कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आलंय। तर राज्य सरकारकडून, माफ करा, केंद्र सरकारकडून या आंदोलकांमधील जे शिष्टमंडळ असेल त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचं ट्विट देखील कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आलेलं होतं। ही दृश्य आपण बघतो आहोत संसदेच्या आवारामधली। मोठ्या प्रमाणावरती सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी आहे, तिथली ही दृश्य आपण पाहतोय। संसदेच्या दारावरती सध्या सीजेपीचा मोर्चा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आता ही फोर्स सध्या तैनात करण्यात आली आहे। काही वेळापूर्वीची दृश्य जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आपण पाहिलेलं आहे। फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपण पाहिलेला होता। हे आंदोलन जंतर मंतरवरून हे सगळे आंदोलक ज्या वेळेला संसद भवनाच्या दिशेने, संसदेच्या या परिसराच्या दिशेने येताना निघालेले होते तेव्हा त्यांना थोपवण्यासाठी
मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा हा फौजफाटा होता, तिथे देखील बॅरिगेटिंग होतं आणि पोलिसांना काहीसा लाठीचार्ज देखील या आंदोलकांवरती करावा लागलेला होता.